रामकृष्ण हरी मंडळी, सर्वांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन। जर यावर्षी तुम्हाला आषाढी वारीला जाता आलं नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। संत तुकाराम महाराज एका अभंगातून सांगतात, विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी नेहमी पंढरपूरलाच जावे लागते असे नाही। विठ्ठल 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 विठ्ठल। माऊली, आज आषाढी एकादशी। पंढरपूरमध्ये लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत। चंद्रभागेच्या तीरावर टाळ मृदुंगाचा निनाद घुमतो आहे। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हे नाव आकाशाला भिडत आहे। पण आज हजारो नव्हे लाखो असेही भक्त आहेत ज्यांच्या मनात विठ्ठल आहे, वारीची ओढ आहे, पण परिस्थितीमुळे, कर्तव्यामुळे, आजारपणामुळे, वृद्धापकाळामुळे किंवा इतर कारणांमुळे त्यांना पंढरीला जाता आलं नाही। अशा प्रत्येक भक्ताच्या मनात एक वेदना असते, विठ्ठला मी तुझ्याकडे येऊ शकलो नाही। माऊली, आज आपण या वेदनेवर बोलणार नाही, आज आपण या वेदनेतून उमलणाऱ्या भक्तीवर बोलणार आहोत। कारण संत तुकाराम महाराज भक्ताला कधी निराश करत नाहीत। ते प्रथम भक्ताच्या मनातील ओढ ओळखतात आणि मग सांगतात, भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। किती विलक्षण शब्द आहेत। महाराज भेट या शब्दापासून सुरुवात करतात। का? कारण भक्तीची सुरुवात पूजा करून होत नाही, भक्तीची सुरुवात भेटण्याच्या तळमळीने होते। ज्याला विठ्ठल भेटावा असे वाटत नाही, तो कितीही वेळा पंढरपूरला गेला तरी त्याची वारी कधीही पूर्ण होत नाही। आणि ज्याच्या डोळ्यात विठ्ठल भेटीची आस आहे, तो घरी बसूनही विठ्ठलाच्या अधिक समीप असतो। इथेच महाराज एक मोठा प्रश्न आपल्या मनात ठेवतात, वारी म्हणजे नेमकं काय? फक्त पायांनी केलेला प्रवास की मनाने केलेली यात्रा? जर वारी म्हणजे फक्त चालणे असते तर पुंडलिकाच्या घरी स्वतः विठ्ठल का आले असते? जर देवाला फक्त मंदिरातच राहायचे असते तर तो भक्ताच्या प्रेमाने विटेवर का उभा राहिला असता? म्हणून वारीचे अंतर किलोमीटरमध्ये मोजू नका, वारीचे अंतर हृदय आणि विठ्ठल यांच्यामधील अंतराने मोजा। आणि म्हणूनच महाराज पुढे आणखी एक अद्भुत मार्ग दाखवतात। महाराज म्हणतात, ठाईच बैसोन करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा। ठाईच हा शब्द आजच्या प्रत्येक भक्तासाठी आहे। जाता आलं नाही हरकत नाही, जिथे आहात तिथेच शांत बसा, पण मन विखुरलेलं नको। कारण देवाला पायांनी चालून गाठता येत नाही, देवाला एकचित्त होऊन गाठता येतं। माऊली, संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील प्रत्येक शब्द आपल्यासाठी प्रेरणा आहे। म्हणून महाराज म्हणतात, ठाईच बैसोन करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा। या अभंगातील पहिला शब्द पहा, ठाईच। महाराज पंढरीला जा असे म्हणत नाहीत, ते म्हणतात ठाईच, म्हणजे जिथे परमेश्वराने तुम्हाला ठेवले आहे त्या ठिकाणीच, त्याच अवस्थेत, त्याच परिस्थितीत त्याचे स्मरण करा। हा आळशीपणाचा उपदेश नाही। वारीला जाऊ नका असे तर मुळीच नाही, उलट ज्याला संधी मिळेल त्याने नक्की वारी करावी। पंढरपूरचे महात्म्य अनंत आहे। वारकरी परंपरा महाराष्ट्राचा प्राण आहे। पण संत एक गोष्ट शिकवतात, वारीचा मार्ग पंढरपूरकडे जातो, भक्तीचा मार्ग अंतकरणाकडे घेऊन जातो। दोन्ही आवश्यक आहेत, पण जर एखादे वर्ष प्रवास झाला नाही तर भक्ती मात्र थांबवू नये। माऊली, आपण किती विचित्र आहोत नाही? माणसाला भेटायला जाऊ शकलो नाही तर आपण त्याला फोन करतो, पत्र पाठवतो,
निरोप पाठवतो, पण देवाला भेटायला जाता आलं नाही की आपण समजतो आता भेट होणारच नाही. अरे, ज्याचं नाव अंतर्यामी आहे तो अंतराने कसा दूर असेल? महाराज म्हणतात, एक चित्त व्हा. याचा अर्थ मनातला बाजार बंद करा, भूतकाळाचे दरवाजे बंद करा, भविष्याची चिंता थांबवा. त्या क्षणी फक्त विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, फक्त नाम, फक्त प्रेम. आणि मग एक प्रयोग करून पहा. आज रात्री देव्हाऱ्यासमोर एक दिवा लावा, मोबाईल बाजूला ठेवा, घरात शांतता असू द्या, डोळे मिटा आणि घाई न करता हळूहळू विठ्ठल 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 असं नाव घ्या. एकदा, दोनदा, 10 वेळा, 100 वेळा. थोड्याच वेळात तुम्हाला जाणवेल तुम्ही नाम घेत नाही, नाम तुम्हाला धरून ठेवत आहे. हीच संतांची अनुभूती आहे. म्हणूनच त्यांना देव शोधावा लागला नाही, देवच स्वतःहून त्यांच्याकडे आला. कारण नाम जिथे आहे तिथे विठ्ठल आहे, भाव जिथे आहे तिथे पंढरी आहे, आणि प्रेम जिथे आहे तिथेच वैकुंठ आहे. पण भक्ताच्या मनात एक प्रश्न अजूनही उरतो, माझ्या मनात एवढी ओढ का लागते? या प्रश्नाचं उत्तर महाराज एका अप्रतिम दृष्टांतातून देतात. कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतूनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. या अभंगामधील भाव समजला तर विरह भक्तीचा उत्सव वाटू लागतो. बंधूंनो, भक्तीचे 2 रंग आहेत, एक भेटीचा आनंद आणि दुसरा भेटीची ओढ. महाराजांना माहिती होते की प्रत्येक भक्ताला प्रत्येक वेळी विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन घडेलच असे नाही, पण दर्शन झाले नाही म्हणून भक्ती संपत नाही, उलट तिथूनच खरी भक्ती सुरू होते. महाराज म्हणतात, कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतूनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. किती साधा दृष्टांत आणि किती गहन अर्थ. सासरी निघालेली मुलगी पुढे चालत असते, तिचे पाय पुढे जातात, पण तिचे मन ते अजूनही माहेरातच असते. ती पुन्हा पुन्हा मागे वळून पाहते. हे मागे पाहणे शरीराचे नसते, ते प्रेमाचे असते. महाराज म्हणतात, माझ्या मनाची अवस्था याहून वेगळी नाही. हा संसार, हे व्यवहार, हे नाती, ही जबाबदारी, हे सर्व करत असताना माझे मन सतत विठ्ठलाकडेच वळते. माऊली, भक्ती म्हणजे संसार सोडणे नाही, भक्ती म्हणजे संसार करता नाही, मन विठ्ठलाशी जोडून ठेवणे. याच कारणामुळे वारकरी शेती करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, कुटुंब सांभाळतो, पण ओठांवर एकच नाम असते, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. म्हणून जर तुम्ही आज घरात बसून वारीची आठवण काढत असाल आणि डोळ्यांमध्ये नकळत पाणी आले असेल तर त्या अश्रूंना कमी समजू नका. ते दुःखाचे अश्रू नसतीलच असे नाही, पण ते विठ्ठलाच्या ओढीचेही असू शकतात. संतांच्या दृष्टीने असा विरह हीच भक्तीची संपत्ती आहे. परंतु इथे एक धोका आहे. ओढ असावी पण निराशा नसावी, विरह असावा पण हताशपणा नसावा. कारण विरह जर आशेशिवाय असेल तर तो दुःख बनतो, पण विरह जर विश्वासाने भरलेला असेल तर तो भक्ती बनतो. आणि महाराजांचा विरह नेहमी विश्वासाने भरलेला आहे. त्यांना खात्री आहे माझी हाक विठ्ठलापर्यंत पोहोचणारच. म्हणून ते निराश होत नाहीत, ते नाम सोडत नाहीत, ते वाट पाहतात. आणि भक्तीमध्ये वाट पाहणे ही एक साधना असते. माऊली, यावर्षी तुम्हाला वारीला जाता आले नाही, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, वारी चुकली आहे की नाम चुकले आहे? जर नाम सुरू असेल तर समजा वारीही सुरू आहे. कारण पंढरीचा खरा रस्ता पायांपासून सुरू होत नाही, तो हृदयापासून सुरू होतो. आणि ज्या हृदयात विठ्ठलाची ओढ जागृत आहे तिथे विठ्ठल दूर राहत नाही.
याच सत्याचा पुढचा टप्पा तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. देवाला शोधत फिरू नका, त्याला प्रेमाने आळवा. माऊली, आतापर्यंत आपण 3 गोष्टी समजून घेतल्या. पहिली, भेटीची आस हीच भक्तीची सुरुवात आहे. दुसरी, परिस्थितीमुळे वारी चुकली म्हणून भक्ती चुकत नाही. तिसरी, विरह हा भक्तीचा शत्रू नसून योग्य भाव असेल तर तो भक्तीचाच एक सुंदर रंग आहे. आता प्रश्न आहे, या ओढीचे करायचे काय? फक्त रडायचे? फक्त यावर्षी जाता आले नाही एवढेच म्हणत राहायचे? नाही. महाराज मार्ग दाखवतात. ठाईच बैसोन करा एक चित्त, ठाईच बैसोन करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा. आळवावा हा शब्द किती सुंदर आहे. महाराज मागा असे म्हणत नाहीत, व्यापार करा असे म्हणत नाहीत, अमुक मिळावे तमुक मिळावे असेही म्हणत नाहीत. ते म्हणतात आळवा. आळवणे म्हणजे ज्याच्यावर प्रेम आहे त्याला प्रेमाने हाक मारणे. लहान मूल आईला कसे हाक मारते? त्याला मंत्र माहिती नसतात, त्याला संस्कृत येत नाही, त्याला पूजा विधी माहिती नसतो, पण त्याची हाक आईपर्यंत पोहोचते. का? कारण त्या हाकेत प्रेम असते. भक्ताची हाकही अशीच असते. विठ्ठला एवढा एक शब्द, पण जर तो अंतःकरणातून आला तर तो सरळ विठ्ठलाच्या चरणी पोचतो. म्हणूनच वारकरी परंपरेत नामाला इतके महत्त्व आहे. नाम म्हणजे फक्त उच्चार नाही, नाम म्हणजे स्मरण, विश्वास, समर्पण आणि सततची सोबत. यामुळेच वारकरी शेतात असो, रस्त्यावर असो, बसमध्ये असो, रुग्णालयामध्ये असो किंवा स्वतःच्या घरात, त्याच्या ओठांवर एकच आधार असतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माऊली, कदाचित यावर्षी तुमची पावले पंढरीत पोचली नसतीलही, पण तुमचे नाम पोचले असेल. आणि संतांची शिकवण अशीच आहे, देव प्रथम भाव स्वीकारतो, नंतर अर्पण, प्रथम प्रेम स्वीकारतो, नंतर पुष्प, प्रथम नाम स्वीकारतो, नंतर नैवेद्य. म्हणून आज देव्हाऱ्यासमोर उभे राहून एकच प्रार्थना करा, विठ्ठला मला काही मागायचे नाही, फक्त एवढे कर, तुझे नाव माझ्या ओठांवरून कधी जाऊ देऊ नको. ही प्रार्थना संपत्तीपेक्षाही मोठी आहे, यशापेक्षाही मोठी आहे. कारण ज्याच्या जीवनात नाम टिकले त्याच्या जीवनात आशा टिकली, ज्याच्या जीवनात आशा टिकली त्याच्या जीवनात विठ्ठल टिकला. आणि जिथे विठ्ठल आहे तिथे एकटेपणा कधीही राहत नाही. माऊली, वारी म्हणजे फक्त आषाढी एकादशीचा दिवस नाही. वारी म्हणजे दररोज मनाने विठ्ठलाकडे चालत राहणे. आणि अशी मनाची वारी करणारा भक्त घरी बसूनही विठ्ठलाच्या नेहमी सान्निध्यात असतो. माऊली, एक प्रश्न विचारू का? विठ्ठल कुठे आहे? पंढरपुरात? होय, नक्कीच आहे. विठ्ठल मंदिरात आहे का? होय आहे. वारीमध्ये आहे का? होय आहे. पण फक्त तिथेच आहे का? याच ठिकाणी संतांचा विचार अत्यंत सूक्ष्म होतो. तुकाराम महाराज आपल्याला बाह्य भक्ती नाकारायला सांगत नाहीत, ते आतल्या भक्तीची, अंतःकरणातल्या भक्तीची आठवण करून देतात. वारी करा, दर्शन घ्या, चंद्रभागेमध्ये स्नानही करा, टाळा मृदुंगाच्या गजरात चालत राहा, हे सर्व पवित्र आहे. पण एक गोष्ट कधीही विसरू नका, जर मन विठ्ठलापासून दूर असेल तर शरीर पंढरपुरात असूनही अंतर राहते. आणि जर मन विठ्ठलाशी जुडले असेल तर शरीर घरी असूनही सान्निध्य निर्माण होते. याच कारणामुळे संत भक्तीला अंतर्मुख प्रवास असे म्हणतात.
आज एक छोटीशी साधना करूया. कल्पना करा, तुमच्या घरातला देव्हारा, शांत दिवा, तुळशीचा सुगंध, विठ्ठल रखुमाईची मूर्ती. तुम्ही हात जोडून उभे आहात. आता काही मागू नका. फक्त शांतपणे विठ्ठलाकडे पाहत राहा. काही क्षणांनी डोळे मिटा आणि स्वतःला विचारा, मी विठ्ठलाकडे पाहतो आहे की विठ्ठल माझ्याकडे पाहतो आहे? हा प्रश्न ज्या दिवशी मनात उतरतो त्या दिवशी भक्ती बदलते. कारण त्या क्षणापासून देव हा दगडातील आकार राहत नाही, तो एक नातं बनतो. माऊली, आपण अनेकदा म्हणतो आज दर्शन झाले, पण दर्शन म्हणजे काय? फक्त मूर्ती पाहणे की मूर्ती पाहताना स्वतःच्या मनाचेही दर्शन होणे? जर विठ्ठलासमोर उभे राहून आपला अहंकार कमी झाला, मन नम्र झाले, डोळे ओले झाले, तर समजा तेच खरे दर्शन. माऊली, एक विनंती करतो, जर यावर्षी वारी चुकली असेल तर मनात अपराधीपणा ठेवू नका. त्याऐवजी आजपासून एक नवा संकल्प करा. दररोज 5 मिनिटे विठ्ठलासाठी राखून ठेवायची. मोठी पूजा नको, मोठा विधी नको, फक्त एक दिवा, एक नमस्कार आणि मनापासून घेतलेलं नाम. विठ्ठल 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 विठ्ठल. कदाचित याच 5 मिनिटात तुमच्या घरात, तुमच्या मनात आणि तुमच्या जीवनात पंढरपूर उगवेल. वारी, नाम, विरह आणि घरातील देव्हारा हे सर्व एका सूत्रात कसे गुंफलेले आहेत याचा हृदयस्पर्शी समारोप करू. माऊली, आता या संपूर्ण चिंतनाचा शेवट एका प्रश्नाने करूया. वारी म्हणजे नक्की काय? फक्त पायी चालत पंढरपूर गाठणे की मनाने विठ्ठलापर्यंत पोहोचणे? याचा निर्णय संतांनी आधीच करून ठेवला आहे. म्हणूनच त्यांनी बाह्य आचरणाबरोबर अंतकरणावर सर्वाधिक भर दिला. वारी म्हणजे प्रत्येक पावलागणिक अहंकार मागे सोडत जाणे. वारी म्हणजे प्रत्येक नामागणिक मन अधिक निर्मळ होत जाणे. वारी म्हणजे स्वतःला विसरून विठ्ठलाची आठवण ठेवणे. म्हणून ज्याने पंढरी गाठली त्याचे भाग्य, पण ज्याला यंदा पंढरी गाठता आली नाही त्याचे भाग्य संपले असे कधीच समजू नका. आज तुमच्या घरातला देव्हारा स्वच्छ करा. एक छोटासा दिवा लावा. तुळशीला नमस्कार करा. विठ्ठल रखुमाईसमोर शांत बसा. घाई करू नका, काहीही मागू नका. फक्त संत तुकाराम महाराजांचे शब्द आठवा. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आता स्वतःलाच विचारा, विठ्ठला, माझ्या मनात तुझी ही आस आहे का? जर उत्तर हो असेल तर समजा भक्ती सुरू झाली आहे. मग त्या आसेला दिशा द्या. ठाईच बैसून करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. म्हणजे आज याच क्षणी जिथे आहात तिथेच बसा, एक चित्त व्हा आणि प्रेमाने विठ्ठलाला आळवा. माऊली, कदाचित यावर्षी तुम्ही विठ्ठलाला भेटायला जाऊ शकला नाहीत, पण एक क्षण असा विचार करा, फक्त भक्त विठ्ठलाला भेटण्यासाठी तळमळतो का, की विठ्ठलालाही आपल्या भक्ताची तितकीच ओढ असते? वारकरी परंपरेचा संपूर्ण इतिहास याच प्रेमाची साक्ष देतो. भक्त एक पाऊल टाकतो आणि देव त्याच्याकडे धाव घेतो. म्हणून यंदाची आषाढी एकादशी जर तुमच्या घरामध्ये साजरी होत असेल तर स्वतःला दुर्दैवी समजू नका. आज तुमच्या घरातच एक छोटीशी वारी करा. देव्हाऱ्यापर्यंत चालत जा. जणू महाद्वार गाठत आहात. हात जोडा, जणू विटेवर उभ्या विठ्ठलासमोर उभे आहात आणि डोळे मिटून फक्त नाम घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. कदाचित आज चंद्रभागेचे पाणी तुमच्या पायांना स्पर्श करणार नाहीत, पण भक्तीचा एक अश्रू तुमच्या डोळ्यातून ओघळला तर समजा तुमच्या अंतःकरणातच चंद्रभागा वाहू लागली आहे. आणि आता या चिंतनाचा शेवट संतांच्या चरणी प्रार्थना करून करूया. हे पांडुरंगा, यंदा आम्हाला पंढरीला येता आलं नाही. ही आमची खंत तुझ्यापासूनही लपलेली नाही.
पण आमची भक्ती कमी होऊ देऊ नकोस. आमच्या ओठांवर तुझे नाम राहू दे, आमच्या घरात तुझा वास राहू दे, आमच्या मनात तुझी ओढ राहू दे. आणि जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा पुन्हा एकदा तुझ्या पवित्र पंढरीची वारी करण्याचे भाग्य आम्हाला लाभू दे. चला, या क्षणी आपण सर्वजण जिथे आहोत तिथूनच मनाने पंढरीला जाऊया आणि एकचित्त होऊन म्हणूया, विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. विठ्ठल आपल्या अंतःकरणात सदैव जागृत राहो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.